नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करू आपल्या आजच्या सुविचार मालेने। दानशूर व्यक्तीच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही। जे कराल त्याचं फळ मिळणारच आहे, पण फळाची आशा ठेवून कार्य करणे योग्य नाही। कार्य करा, फळ मिळेलच हे नक्की। बातमीपत्र वेळ झाली एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। अमरावती महानगर कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार 6वा वेतन आयोग लागू केला आहे। या वेतन आयोगाची थकबाजी दिवाळीपूर्वी मिळावी या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी शुक्रवार 14 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे। कर्मचाऱ्यांनी शनिवारी मोर्चाच्या स्वरूपात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। मनपा प्रशासनाने वेतनाविषयी आमसभेत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले। 6व्या वेतन आयोगाची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्यात यावी या मागणीकरिता मनपा कर्मचाऱ्यांनी शनिवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। महानगरपालिका कर्मचारी कामगार संघ आणि सफाई कामगार संघटनेने या आंदोलनाची हाक दिल्याने महापालिकेतील कामकाज प्रभावित झाले आहे। महापालिकेने शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोग लागू केला, मात्र 1 जानेवारी 2006 ते 30 एप्रिल 2010 पर्यंतची थकबाकी अदा केली नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। परंतु मनपा प्रशासनाने आमसभेत योग्य निर्णय घेऊन वाद सोडविण्यात येईल असे आश्वासन दिल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी आमसभेचा निर्णय येईपर्यंत आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले। पालिकेसमोर आमचं 14 पासून जे बेमजूर आंदोलन सुरू आहे। कामगारांना 6व्या वेतनाच्या थकबाकीच्या बद्दल कालबद्ध धोरण निश्चित करणे आणि 6व्या आयोगाची किस्त आम्हाला येणाऱ्या दिवाळीपूर्वी मिळणे हे आमचं असं या धोरणातच आमची मागणी होती। परंतु आज महानगरपालिकेच्या महापौर, सभापती, गटनेते, आयुक्ताचे शिष्टमंडळ, पदाधिकारी यांच्यासमोर त्यांनी असं आश्वासन दिलं का येणाऱ्या आमसभेपर्यंत तुमचं आंदोलन आम्ही विनंती करतो सभागृह का बा येणाऱ्या म्हणजे आमसभेपर्यंत तुमचे आंदोलन स्थगित करा। तुमचा विषय आमच्याजवळ आलेला आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमचा विषय हा काढून देऊ। जर महानगरपालिकेने या विषय झाल्यानंतर नाही दिल्यात तो पैसे नाही मिळत, दिवाळीच्या अगोदर आम्हाला दिवाळी पैसे येते, म्हणजे दिवाळीला तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही 21 तारखेला आम्हाला पुन्हा चर्चेला बोलवणार आहे, आमसभा झाली की लगेच चर्चेला बसणार, हे आपल्याला त्यानं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे फक्त त्यांना अडचण 31 कोटीची 84 लाखाची जी अडचण आहे पैसे द्यायची ते त्याला मंजुरासाठी एवढ्यासाठी ठेवलेलं आहे। तुर्त स्थगित फक्त 4 दिवसासाठी आम्ही तुर्त स्थगित करत आहे। आम्ही आंदोलन जर आमच्या धोकाधडी केला तर आम्ही कोणत्याही क्षणी आम्ही 22 पासूनच आमचं बेमुदत आंदोलन। फरशी स्टॉप स्थित गोरखेडे मार्केटमध्ये डाटा फ्रंटलाईन सोल्युशन नामक कंपनीला अखेर शनिवारी कुलूप लावण्यात आले। बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या नावावर लाखो रुपये लुटण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। शुक्रवारी या बोगस कंपनीचा सिटी न्यूजने भंडाफोड केला आहे। शहरातील बोगस कंपनी डाटा फ्रंटलाईन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने बेरोजगार युवकांना लाखोंचा गंडा घातला। ही बातमी हवेसारखी शहरात पसरताच काही बेरोजगार युवक युवती आपले पैसे परत मागण्याकरिता फरशी स्टॉप कार्यालय पोहोचले, मात्र कंपनीला कुलूप ठोकण्यात आल्याने बेरोजगार हताश झाले आहेत। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयितांना गाडगेनगर पोलिसांनी चांगापूर रेल्वे क्रॉसिंग जवळ पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या 5 संशयितांना अटक केली आहे, तसेच गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे एपीआय देसाई व कर्मचारी रात्री गस्तीवर असताना दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांना ताब्यात घेऊन अटक केली। पळून जाण्याच्या स्थितीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अथक परिश्रम करून पकडले व त्यांच्याकडून मिरची पावडर, चावीचा गुच्छा, लोखंडी हातोडा जप्त करण्यात आला। आरोपी राहुल चंदू इंगोले वय वर्ष 28 कपिल वस्तुनगर निवासी, हरिदास जगन्नाथ वानखडे वय वर्ष 32 रमाबाई आंबेडकर नगर निवासी, रोशन पंजाबराव दुर्योधन वय वर्ष 28 रमाबाई आंबेडकर नगर निवासी, अक्षय संजय गवई वय वर्ष 21 राहणार सियाराम नगर, नागेश हरिदास सावडे वय वर्ष 20 भीमनगर निवासी,
या आरोपींना अटक केली। पुढील तपास गाडगेनगर पोलीस करत आहेत। बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। शहरातील नवाथे स्टॉप बडनेरा रोडवरील हॉटेल रंगोली पर्लमध्ये भव्य प्रदर्शनीचे आयोजन केले आहे। कलाकृती ग्रुप द्वारा या प्रदर्शनीचे यशस्वी प्रदर्शन 5व्या वर्षी सुद्धा करण्यात आले आहे। 15 व 16 ऑक्टोबर रोजी हे प्रदर्शन सुरू राहील। अनेक कलाकृतींचा संगम म्हणजे कलाकृती ग्रुपचे भव्य प्रदर्शन। या प्रदर्शनात सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी आयोजकाकडून ही माहिती प्रदर्शनासंबंधी जाणून घेतली। नमस्कार अमरावती। आज हम उपस्थित हैं कलाकृति एग्जीबिशन में, जो कि पिछले 6 सालों की तरह इस साल भी रंगोली पल में ऑर्गेनाइज किया गया है। तो चलिए जान लेते हैं मिसेस राधिका लरखोटिया से इस एग्जीबिशन के बारे में, उनके व्यूज और आज तक ये एग्जीबिशन किस तरीके से सक्सेसफुल हुआ उसके बारे में थोड़ी सी जानकारी। सो मैम प्लीज। हेलो एवरीबॉडी। एग्जीबिशन ये करीबन 5 साल से चल रहा है। दिस इज आवर 6th ईयर ऑफ एग्जीबिशन और हमको बहुत ग्रैंड सक्सेस मिल रहा है। काफी लोग सराह कर रहे हैं इस चीज की और हम कोशिश यही करेंगे कि ऐसे ही हमारा एग्जीबिशन चलता रहे अच्छे से। सो मैम, जैसे आप बोले 5 साल से, तो 5 साल से केवल अमरावती में या और कोई महाराष्ट्र में या फिर? नहीं, वंस वी हैव डन इन चेन्नई और वो भी अपना अच्छा रॉक हुआ एग्जीबिशन। चेन्नई रेदर देन दैट एनी अदर प्लेस? नो अदर प्लेस, नो अदर प्लेस। थैंक यू वेरी मच। और कोई स्पेशलिटी जो आप बताना चाहोगे एग्जीबिशन के थ्रू, जो आपका एक्सपीरियंस रहा हो? मीन्स आप खुद एज अ ऑर्गेनाइजर हो, सो अकॉर्डिंगली आपका थोड़ा सा एक्सपीरियंस जो हमारे चैनल के थ्रू बताना चाहोगे? नहीं, बहुत अच्छा लगता है। काफी सारे जनों से मिलते हैं, उनके व्यूज मालूम पड़ते हैं कि वो क्या चाहते हैं, क्या एक्सपेक्टेशंस रहती है मार्केट की। तो आई ट्राई टू ब्रिंग दैट इन द मार्केट। थैंक यू वेरी मच मैम। राधिका मैम की व्यूज तो हमें पता चल गया एग्जीबिशन किस तरीके से सक्सेसफुल होता आ रहा है। अब जान लेते हैं रचना राठी मैम से कि इस एग्जीबिशन में किस तरीके की वैरायटीज हमको देखने को मिलती है। मैम प्लीज। इस एग्जीबिशन में आपको सब कुछ देखने मिलेगा, राइट फ्रॉम चप्पल से लेके तो सर के पिन तक, साड़ी से लेके तो घर के दिए तक, दिवाली से रिलेटेड हर चीज यहाँ पे अवेलेबल है। रंगोली अवेलेबल है, तोरण अवेलेबल है, चॉकलेट बुकेज है, हेयर एसेसरीज है, ड्रेसिंग में एसेसरीज है, घर की साफ सफाई के लिए सामान उपलब्ध है, सूटकेसेस उपलब्ध है। हर एक चीज जो यहाँ पे अवेलेबल है, जो आपके घर में रोजमर्रा की जिंदगी में लगती है, साथ ही साथ दिवाली के लिए लगती है, सारी चीजें यहाँ अवेलेबल है। मैं सबसे विनती करती हूँ कि सब लोग आइए, 2 दिन का ये अवसर आपको मिला है, अमरावती को मिला है, आप लोग आए और इस अवसर का पूरा से पूरा लाभ लेवें। और मैम सिर्फ जैसे आपने बताया घरेलू चीजें या फिर लेडीज यूज के लिए, तो मेंस के लिए कोई ऐसी वैरायटीज यहाँ पे अवेलेबल है? मेंस वेयर में ऐसे तो कुछ नहीं है, सूटकेसेस जरूर है, घर के डेकोरेट करने के लिए फोटो फ्रेम्स वगैरह है, मेंस वो काम कर सकते हैं, तो बिल्कुल वो चीजें अवेलेबल है। मीन्स ओवरऑल एक होममेड चीजें यहाँ पे हम लोगों को, होम कंज्यूमिंग चीजें हम लोगों को यहाँ पे देखने को मिलती है, राइट? जी, यहाँ पे कंज्यूमर ओरिएंटेड चीजें सभी कुछ मिलता है, एवरीथिंग फ्रॉम पिन टू चप्पल, एवरीथिंग। थैंक यू वेरी मच मैम। कॉस्मेटिक्स भी है ना? कॉस्मेटिक्स भी है हमारे यहाँ पे, सब कुछ अवेलेबल है। एज आई सेड, आप लोग आइए, खुद देखिए तो आपको पता चलेगा। या प्रदर्शनात उत्कृष्ट कारागिराद्वारे विविध वस्तूंची निर्मिती केली गेली। फॅशन व दिवाळीसाठी खास तोरण,
राजस्थानी, गुजराती साड्या, सौंदर्य प्रसाधन, ज्वेलरी, आभूषण अशा विविध वस्तूंचे समावित करण्यात आले आहे. ग्राहकांचा सुद्धा यामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रतिनिधींनी ग्राहकांशी ही बातचीत केली. तो मैम आप एग्जीबिशन का किस तरीके से आपको क्या एक्सपीरियंस रह रहा है? एक्चुअली अभी इतने फास्ट लाइफ में हमको इतना वो नहीं होता है कि हम अलग अलग जगहों पे जाके ये सब चीजें लें. तोरण हुए, सूट्स हुए, साड़ीज हुए, या कोई भी चीजें हम एक अलग अलग इस पे नहीं जा सकते हैं क्योंकि सब देखना पड़ता है हाउसवाइफ को. बट यहाँ जैसे सभी इतना अच्छे से अरेंज किया है उन्होंने, बहुत अच्छा हर एक चीज है और बहुत अच्छी तरीके से प्रेजेंट की गई है. मैम जैसे मॉल्स में हम लोग शॉपिंग करते हैं तो हम लोगों को वैरायटीज देखने को नहीं मिलती, यहाँ पे आपको यहाँ पे काफी वैरायटीज भी है और मतलब जैसे उनका मतलब बात करने का ये वो सब बहुत अच्छा है. यानी हमें तो बहुत नाइस, दिस इज नाइस एग्जीबिशन. मैम का भी बहुत अच्छा ही है. यहाँ पे मैं वैसे भी मैम के यहाँ परचेसिंग करती हूँ. तो मैम आपका कैसा एक्सपीरियंस रह रहा है इस एग्जीबिशन को लेकर? वेरी नाइस. तो मैम यहाँ पे वैरायटीज ऑफ बैग्स, मीन्स आपको बैग्स के शौकीन हो या फिर स्पेशल आपका अट्रैक्शन? अट्रैक्शन इधर आ गया अभी आते आते. अच्छा, आते आते अट्रैक्शन आ गया. ठीक है. 15 व 16 ऑक्टोबरला होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त JP दत्ताद्वारे करण्यात आले. प्रदर्शनी पाहण्याकरिता अमरावतीकरांनी गर्दी केली आहे व जास्तीत जास्त लोक येथे येऊन या प्रदर्शनीमध्ये खरेदी करत आहे. दिवाळीच्या खास पर्वावर हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. सो मैम आप बेसिकली अमरावती से हो, ये स्टॉल मतलब लगाने अमरावती से? औरंगाबाद से आए हम. अच्छा, औरंगाबाद से है. तो वहाँ की अपनी वैरायटीज यहाँ लाके दिखाई है या फिर डिफरेंट डिफरेंट है? डिफरेंट है. एक्चुअली मैं खुद भी करती हूँ तो आपको डिजाइनर और साड़ी डिजाइनर? तो मेरे पास एम्ब्रॉयडरीज वगैरह और ट्रांसफर वर्क वगैरह वो सब होता है पूरा. अच्छा. देन डिजाइनर साड़ीज पूरा हम खुद तैयार भी करवाते हैं और अलग से भी लेके आए हैं. डिजाइनर्स मीन्स हम देख सकते हैं मैम ये चुनरी साड़ी जो है, तो मैम आप हमें दिखा सकते हो? एक्चुअल में ये हिंदुओं में मेन पहना जाता है. मतलब कोई भी ट्रेडिशनल वेयर में चुनरी वेयर, या इसका ब्लाउज और ये हैवी ये चीज बहुत ही खूबसूरत डिजाइन है. मैम ये आपने खुद डिजाइन किया है या फिर ये लेके आए हुए हैं? या ठीक है. ऐसा यहाँ पे एग्जीबिशन जैसे कि हमको देखने मिला है. कलाकृति एग्जीबिशन में एक से बढ़कर एक वैरायटी, साड़ी से लेकर ड्रेसेस, ड्रेसेस से लेकर ज्वेलरी, ज्वेलरी से लेकर चप्पल तक हर चीज यहाँ पे मौजूद है. तो हम रिक्वेस्ट करूंगी सिटी न्यूज की तरफ से सभी अमरावती वासियों से कि प्लीज यहाँ आए और इस एग्जीबिशन का लाभ उठाएं. हमारी सब जनों से विनती है कि एग्जीबिशन में आइए और उसका जरूर लाभ उठाइए और हमें भी बताइए कि कहाँ कुछ यदि कमी है तो आते साल में हम उसको इम्प्रूव कर सके. गुरुवारी सिटी न्यूज चॅनलद्वारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांची बातमी प्रसारित करण्यात आली. त्यांचा परिणाम म्हणजे रुग्णालयातील साफसफाई व इतर सुविधांकडे लक्ष पुरवण्यासंदर्भात खुद जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. रुग्णालयातील कचरा वार्ड नंबर 9 जवळ टाकला जातो, त्यामुळे रुग्ण आपतेष्टांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. गुरुवारी वार्ड नंबर 8 मध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा व साफसफाई बद्दल रुग्णालय प्रशासन उदासीन असल्याची बातमी सिटी न्यूजने प्रसारित केली. या बातमीची दखल घेत खुद जिल्हाधिकारी किरण गीते यांनी CS राऊत सह रुग्णालयाची पाहणी केली व सफाई कर्मचाऱ्याची तसेच वार्ड कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उडाळणी केली. अमरावती शहरातील खरेदी विक्रीचे मुद्रांक शुल्क 2015 व 16 मध्ये वाढवले गेले आहेत. त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील खरेदी विक्रीचा व्यवहार खूप कमी झालेला आहे. पुढील वर्षी हे दर वाढू नये या मागणीसाठी अमरावती एकता प्रॉपर्टी ब्रोकर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशन द्वारा जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शनिवारी खरेदी विक्रींच्या मुद्रांक शुल्कात झालेल्या वाढीव दराच्या विरोधात जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुद्रांक शुल्कात वाढ झाल्याने शहर तसेच ग्रामीण भागात खरेदी विक्रीच्या व्यापारात विपरीत परिणाम झाल्याने अमरावती एकता प्रॉपर्टी ब्रोकर्स अँड लँड डेव्हलपमेंट्स द्वारा हे निवेदन देण्यात आले. वर्ष 2015 ते 16 मध्ये वाढलेले शुल्क पुढे वाढू नये अशी यावेळी मागणी करण्यात आली. ज्या मागच्या वर्षीप्रमाणे जी व्हॅल्युएशन होती एरियाची तीच व्हॅल्युएशन ठेवण्यात यावी. कारण का अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे. आम नागरिकाला
आपल्या प्लॉटची खरेदी करायचं जे व्हॅल्युएशन आहे ते त्याला मागच्या वर्षीप्रमाणेच लागून यावं. यंदा वाढ अगर झाली समजून घ्या महानगर आपल्या अमरावती शहराची व्हॅल्युएशनची, तर ती एक नाम जनतेला कंबरनं मोडण्यासारखं होईल. त्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी की अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीचं जे रजिस्टर ऑफिस आहे, खरेदी विक्री ऑफिस आहे, त्या ठिकाणी की आम्ही लोक महानगरपालिकेला 2% रेव्हेन्यू देतो, त्याप्रमाणे आम्ही 25-30 कोटी रुपये महानगरपालिकेला रेव्हेन्यू देतो. त्या रेव्हेन्यूमध्ये तिथे साधं एक युरिनसाठी म्हणजे लेडीज येतात, जे बाहेरगावून नागरिक येतात खरेदी विक्री करण्यासाठी, त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा नसून फक्त तिथे बसाची सुविधासुद्धा नाही आहे. त्याबद्दल पण आम्ही माननीय रजिस्ट्रार जिल्हा निबंधक साहेबांना सांगितलेलं आहे की ते अमरावती जिल्हा ऑटो युनियन चालक मालक संघटनेच्या वतीने सिटी कोतवाली पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे. शहरातील बसस्टँड चौकात ऑटोकरिता प्रीपेड व्यवस्था सुरू करून ऑटोचे पासिंग व परमिट चेक करावे, घासलेटवर चालणाऱ्या ऑटोवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अमरावती शहरात सध्या हजारोच्या संख्येने ऑटो रिक्षा धावत आहेत, परंतु त्यापैकी काही ऑटो घासलेटवर सुद्धा धावत आहेत. त्यामुळे ऑटो चालक मालकामध्ये रोष आहे. बस स्टँड समोर प्रीपेड व्यवस्था, ऑटोचे पासिंग व परमिट चौकशी, घासलेटवर चालणाऱ्या ऑटो चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली यांना करण्यात आली. ऑटो चालक मालक संघटनेने या अगोदर सीपींना निवेदन दिले, मात्र त्यांनी काही दखल न घेतल्यामुळे संघटनेने शनिवारी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन निरीक्षकांना निवेदन दिले. ऑटो संघटनेच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष सुदाम बोरकर, अमरावती शहरामध्ये डीसीपी आपले गारगे साहेब होते आणि गारगे साहेब असताना आम्ही एक निवेदन दिलं होतं सिटीला की अमरावती शहरामध्ये प्रीपेड व्यवस्था चालू करावी आणि महानगरपालिकेला दिलं होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले निवेदन दिलं होतं आम्ही पालकमंत्री साहेबांना. पालकमंत्री साहेबांना आदेश दिला, तो आदेश आतापर्यंत कागदावरच आहे. म्हणजे RTOने आमचे ऑटो आम्ही स्वतः पैसे टाकून ऑटो चालकांनी स्वतःचे 200 रुपये खर्च करून बंडेरा ते UMB आणि UMB ते गाडगेनगर ते नवसारी असं फिरलं 200 रुपये ऑटो पेट्रोल टाकून. त्याचं साध्य म्हणजे काही झालं नाही. म्हणजे फक्त यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रीपेड चालू करतो किंवा मीटरच्या सिस्टीमनं आम्ही चालू करायचे अमरावती शहरामध्ये, पण आतापर्यंत ते कागदावरच राहिलं. फक्त आम्हाला खोटे आश्वासन देत गेले आणि अनेकदा CP साहेबांना निवेदन दिलं, त्याच्यावरही कुठलीही कारवाई झाली नाही. RTOला पण आम्ही निवेदन दिलं की कुठली कारवाई झाली की नाही. की अमरावती शहरामध्ये ज्याला म्हणतो की 6 सीटर ज्याला म्हणतो मिनी डोर खुलेआम चालू आहे, त्यांना शहरामध्ये बंदी आहे. ज्याला अतुल शक्ती म्हणतो ते अतुल शक्तीला 5 गाडीला परमिट आहे, ते गाडीत कमीत कमी 125 की 150 गाड्या खुलेआम चालत आहे. जे अमरावती शहरामध्ये हा तमाशा काय चालू आहे. कृत्रिम रोबोटिक अवयव रिप्लेसमेंट शिबिर डॉक्टर बुब नर्सिंग होम राठीनगर येथे घेण्यात आले. हे भारतातील पहिले शिबिर असून दिल्लीच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. अपघातात निकामी झालेले हातपाय, कान यावर तपासणी करून कृत्रिम अवयव येथे लावण्यात येणार आहेत. 10 दिवसानंतर रुग्णांची पुन्हा तपासणी करून शासन स्तरावरील विविध योजनेमार्फत कृत्रिम अवयव लावण्यात येतील. या उपक्रमाचे आयोजन दिनेश बुब मित्र परिवार, प्रहार संघटना व रोटरी क्लब द्वारा करण्यात आले आहे. मी प्रशांत झाडे धामणगावरून आलो आणि या शिबिराची जी माहिती आहे ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून, बच्चू कडूच्या माध्यमातून ही माहिती मला मिळाली आणि मला पण या पायाची गरज होती म्हणून इथपर्यंत आलो. कारण आतापर्यंत जे पाय मिळत होते ते योग्य पद्धतीचे नव्हते ते, पण आता हे रोबोटिक पाय आहे आणि त्याची उत्सुकता म्हणून मी इथपर्यंत आलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की हे पण चांगलंच होईल आणि या माध्यमातून मला सुद्धा पाय मिळू शकतो आणि मी आणखी चांगल्या पद्धतीनं पुढचं जीवन जगू शकतो अशी आणि ती जगण्याची माझी पण अपेक्षा आहे. आणि त्या माध्यमातून हे जे संघटना कार्य करते आहे, मग ते प्रहार संघटना असेल किंवा बुब साहेब असतील, यांच्या माध्यमातून जे आज हे शिबिर राबवण्यात येत आहे हे खरोखर उत्कृष्ट आणि वाखाणण्यासारखं आहे. या ठिकाणी बुब नर्सिंग होम येथे
रोबोटिक कृत्रिम अवयवाचे रोपण तपासणी याचे शिबिर आयोजित केले होते। माननीय आमदार बच्चूभाऊ कडू, प्रहार संघटना, त्याचप्रमाणे दिनेशजी ग्रुप मित्र परिवार व येथील विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे एक शिबिर आयोजित केलेले होते। हे मला तरी वाटते की महाराष्ट्रातील पहिले शिबिर असेल, कारण आपण डायरेक्ट सेन्सरद्वारे कृत्रिम अवयवाचे प्रत्यारोपण इथे करणार आहोत। आज फक्त चाचणी होती आणि याद्वारे अनेक अपंगांना जसे काही ओरिजिनल त्याचे हातपाय मिळण्यासाठी मिळणार आहे, कारण सेन्सरद्वारे कृत्रिम अवयव ज्याप्रमाणे आपण नॅचरल अवयव काम करतात त्याचप्रमाणे हे सेन्सरद्वारे बसवलेले अवयव काम करतात। याचा लाभ सर्वत्र अपंगांनी दूरदूरच्या अपंगांनी घेतलेला आहे। असेच शिबिर बच्चूभाऊच्या माध्यमातून, रोटरी क्लब ऑफ अमरावती यांच्या माध्यमातून, दिनेश ग्रुप मित्र परिवाराच्या माध्यमातून आम्ही 1 महिन्यानंतर आणखी घेऊ। रोबोटिक अवयव प्रत्यारोपणाचं शिबिर होतं। जवळपास अपेक्षा नव्हती इतके 150च्या जवळपास पेशंट बाहेरच्या जिल्ह्यातल्या, बाहेरच्या विभागातले सुद्धा आलेले, परभणी, नांदेड इथपासून पेशंट आलेले आहे, भंडारा, तुमसरपासून पेशंट या ठिकाणी आलेले आहेत। रोबोटिक अवयव हे अत्यंत अद्ययावत अशी प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये रोबोट सदृश्य हालचाल करणारे, मूवमेंट करणारे हात आणि पाय या माध्यमातून रुग्णांना लावण्यात येणारा, त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन उभारी, स्वतःच्या पायावर उभे होऊ शकणार असे रुग्ण या ठिकाणी आपल्याला तयार करावायचे आहे। त्याकरता अत्यंत महागडे हे इक्विपमेंट आहे। महापालिकेच्या 3% राखीव निधीमधून, आमदार निधीमधून, रोटरी क्लब ऑफ अमरावती टाउन यांनी सुद्धा आर्थिक पाठबळ या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं अभिवचन दिलेलं आहे। त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील, आपल्या विभागातील अपंगांना कसा न्याय देता येईल त्याकरता आम्ही प्रहार संघटना सर्व लोक तयार आहोत। सरस्वती नगर येथील विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शरद पौर्णिमा व माडी पौर्णिमेच्या शुभ पर्वावर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। शनिवारी सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता। पस्तीस वर्षांची परंपरा असलेल्या श्री एकता शारदोत्सव मंडळात शारदा उत्सवामध्ये गजानन भजन, आनंद मेला, योगशाला व सांस्कृतिक कार्यक्रमासमवेत विविध सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले। शनिवारी शारदा मातेची श्री विकास कॉलनी ते स्वामीनगर अशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। विसर्जन मिरवणुकीत बालक तसेच महिलांनी नृत्य सादर करून उत्साहात शारदा मातेचे विसर्जन केले। श्री एकता शारदा देवी मंडळाकडून होते। आमच्या मंडळाला 35 वर्ष झालेले आहे आणि आमच्या या मंडळामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून आनंद मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांनी छान छोटे छोटे गेम्स घेतले, मुलांचे सगळ्या बायांनी गरबा केला आणि प्रचंड मताने सगळ्यांनी उखाणे स्पर्धा घेतलेल्या आहे, गरबा घेतलेला आहे आणि गीत गजानन झालं, भजन झालं आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही या मंडळामध्ये घेतो आणि सगळेजणी सगळ्या एकजुटीने कामं करतात, सगळ्या रांगोळी काढतात, सडा टाकतात, सगळेजण एकमेकीने राहते, कोणामध्ये मिसअंडरस्टँडिंग राहत नाही। विशेष म्हणजे त्यानिमित्ताने सगळ्या बायका एकत्र येतात, 2 गोष्टी करतात आणि सगळ्याजणी रिलॅक्स होतात आणि सगळेजण रात्री 12 वाजेपर्यंत वेळ देतात, जसा ज्यांना वेळ द्यायचा आहे तसा वेळ देतात। बाया माणसं सगळे एकजुटीने आम्ही सगळे आरती करतो, सकाळी 11 वाजता, 10:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता
आणि आज आमच्याकडे 3 दिवसाची योगशाळा पण झाली, ध्यानधारणा पण झाली की आम्ही कार्यक्रम राबवले. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचा जन्म 15/10/1948 आणि प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन यांचा जन्म 15/10/1922 ला झाला आहे. यांच्या जन्मदिवसाच्या उपलक्ष्यामध्ये सिटी न्यूज तर्फे त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उसने तो कहा हर बात को इशारे. संगीतकार जोड़ी शंकर जयकिशन के संगीतकार शंकर के बारे में. संगीतकार शंकर जिनका जन्म हुआ 15 अक्टूबर सन 1922 को हैदराबाद स्टेट के दक्षिणी हैदराबाद में, जो कि अब तेलंगाना राज्य में है. जो हमारे मीत न होते गीत ये मेरे. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केट, सहकार भवन समोर, मुळशी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2563833 आणि वेबसाईट ऍड्रेस आहे www.citynews.net. अचूक, सडेतोड आणि निर्मित बातम्यांसाठी पहा फक्त सिटी न्यूज.